ऑर्गॅझम या विषयाची चर्चा करत असताना अर्थातच सेक्स या विषयावर चर्चा करणं खूपच अपरिहार्य आहे. जसं मी आधी सांगितलेलं आहे, की ऑर्गॅझम हा विषय जेव्हा आपण चर्चा करतो आहे, तर तिथे सगळ्यात आधी ऑर्गॅझम मिळवण्याच्या संदर्भाने ऑर्गॅझम न मिळाल्याची लक्षणं काय असली पाहिजे, म्हणजे कशावरून ओळखायचं की आपल्याला ऑर्गॅझम मिळालं नाही. तर सर्वप्रथम आपण त्याची चर्चा केली. त्यानंतर दुसरा ऑर्गॅझम या विषयाशी अतिशय जवळचा कनेक्टेड असणारा विषय तो म्हणजे की हे ऑर्गॅझम मिळण्यासाठी आपण दुसऱ्या कोणावर अवलंबून राहता कामा नये. यासाठी आपण स्वतःवर कसं काम केलं पाहिजे, स्वतःला कसं तयार केलं पाहिजे आणि यासाठीच आपण स्वतःचं अधिष्ठान कसं जपलं पाहिजे, या संदर्भाने आपण चर्चा केली. मग ही चर्चा पुढे नेत असताना आपण त्यामध्ये ही पण संकल्पना बघितली, की कारण का ऑर्गॅझम आपल्याला सेक्सद्वारे मिळत असतं किंवा सेक्स हा त्याचा एक सोर्स आहे आणि मग त्यासाठी आपल्याला आयुष्यात एका पार्टनरची गरज असते किंवा आपल्या मनामध्ये ज्या काही विविध प्रकारच्या टीनेजमध्ये असताना भावना निर्माण होतात, तर त्यालाच आपण प्रेम आणि म्हणजे ही जी संकल्पना आहे, प्रेमाची संकल्पना, तर ते प्रेम कसं मिळायचं, प्रेम कसं मिळवायचं, खरं प्रेम कसं मिळवायचं, जेणेकरून आपल्या पार्टनरद्वारे सुद्धा आपल्याला ऑर्गॅझम अनुभवता येईल. म्हणजे आधी तर स्वतःच्या आत ते सोर्सेस शोधा आणि दुसरं की स्वतःच्या आत तर शोधाच, पण असा एक पार्टनर पण आयुष्यात जरुरी आहे, की जो सुद्धा तुम्हाला फक्त शारीरिकच नाही तर सर्व स्तरावरचं इव्हन भावनिक, इव्हन मेंटल असं सर्व प्रकारचं ऑर्गॅझम देऊ शकेल. तर या संदर्भाने आपण प्रेम या विषयावर सुद्धा सविस्तर चर्चा केली आहे. त्यानंतर नक्की शरीराद्वारे जेव्हा ऑर्गॅझम अनुभवायचं असतं, तर स्त्री आणि पुरुष एकत्र येणं म्हणजे काय? त्याचा आध्यात्मिक संदर्भ काय? त्याचा शारीरिक संदर्भ काय? 2 एनर्जीज कशा एकत्र येतात वगैरे, वगैरे हे सगळं आपण या संदर्भात खूप सविस्तर बघितलेलं आहे. आणि तुम्ही जर अजूनही ते आपल्या YouTube चॅनलवर जाऊन बघितलं नसेल, तर मी तुम्हाला सुचवेल की तुम्ही ते नक्की, नक्की बघा आणि हे पूर्ण ऑर्गॅझमचा सायन्स व्यवस्थित समजून घ्या. त्याचं कारण आहे की आयुष्य जगण्यासाठी ऑर्गॅझम हा एक खूपच महत्त्वाचा विषय आहे आणि दुर्दैवाने आपल्याला याबद्दल खूप कमी माहिती असते किंवा खूप कमी बोलल्या जातं. आणि म्हणूनच मी एक न्यूमरोलॉजिस्ट म्हणून जेव्हा मी लोकांच्या आयुष्यातले प्रश्न बघते, समस्या बघते, तर कुठेतरी त्या सगळ्याचं जे मूळ आहे ते मला या ऑर्गॅझम नामक संकल्पनेमध्ये दिसतं. आता या आधी पण मी इथे खूपदा सांगितलं, पण परत एकदा इथे या संदर्भाने सांगते, की ऑर्गॅझम या शब्दाला उगाच बदनाम करण्याची किंवा त्याला फक्त सेक्स या विषयाशी जोडण्याची काहीही गरज नाहीये. जर अजूनही तुमच्या मनात त्याचा हाच संदर्भ असेल, तर कृपया तो काढून टाका. कारण असं स्वतःचा समज करून तुम्ही स्वतःला मिसगाईड करत आहात. तर साध्या, सरळ, सोप्या भाषेत ऑर्गॅझम या शब्दाचं शब्दशः ट्रान्सलेशन किंवा समजेसाठीचा त्याचा शब्दशः त्याचा अर्थ आहे, की आपल्यामध्ये, आपल्या मनामध्ये किंवा आपलं जीवन जगत असताना आपल्याला जी समाधानाची भावना लागते, आपल्याला जी तृप्ततेची भावना लागते, आपल्याला जी पूर्णतेची भावना लागते, या तीनही संकल्पनांना इंग्लिशमध्ये ऑर्गॅझम हा शब्द आहे. इतकी सोपी ही संकल्पना आहे. त्याच्यामुळे उगाचच त्याबद्दल मिसकन्सेप्शन करू नका आणि त्याला उगाचच फक्त सेक्स या एकमेव शब्दाशी जोडू नका. कृपया, कृपया, कृपया. तर आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रामुख्याने हे बघणार आहोत, की ऑर्गॅझम मिळण्यात काय-काय अडथळे व्यक्तीला येतात. तर त्या अडथळ्यांची आपण प्रामुख्याने चर्चा करणार आहोत. तर ऑर्गॅझम न मिळाल्याने व्यक्तीला काय लक्षणं दिसून येतात हे आपण यापूर्वी बघितलेलं आहे. एकदा तुम्ही ते लक्षणं समजून घ्या, म्हणजे तुम्हाला त्या लक्षणांना या अडथळ्यांशी लिंक करता येईल. तुम्हाला डॉट कनेक्ट करून पूर्ण चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभं राहील आणि तुम्हाला एक दृष्टिकोन मिळेल हा विषय समजून घ्यायला. तर ऑर्गॅझम मिळण्यात 2 प्रकार म्हणजे 2 पद्धतीने आपण हे समजून घेणार आहोत, की एक काय म्हणता येईल ना, माणूस म्हणून आपण जेव्हा स्वतःला घडवतो, तर ते घडवण्यामध्ये आपण कशी चूक करतो, ज्यामुळे आपल्याला ऑर्गॅझम मिळू शकत नाही, हे आपण बघणार आहोत. आणि दुसरं एक समाज, कारण माणसाला 2 गोष्टी घडवत असतात. एक तो स्वतः स्वतःला घडवत असतो आणि एक त्याच्या आसपासचा समाज त्याला घडवत असतो. तर आपल्या समाजातही काय-काय दोष आहेत, की माणूस म्हणून आपल्याला स्वतःला घडवताना त्या ज्या गोष्टी आहेत, त्या कशा माणसाला अडथळा आणतात आणि मग त्याद्वारे त्याला त्याच्या आयुष्यात अडथळे येतात, समस्या येतात आणि मग खूप खूप त्याचं आयुष्य संघर्षमय होतं आणि मग अल्टिमेटली त्याला त्याच्या आयुष्यात ऑर्गॅझम मिळू शकत नाही. म्हणजेच त्याला त्याच्या आयुष्यात पूर्णतेची भावना मिळू शकत नाही, तृप्ततेची भावना मिळू शकत नाही, समाधानाची भावना मिळू शकत नाही. तर याला व्यक्ती स्वतः कसा जबाबदार आहे आणि समाज कसा जबाबदार आहे, हे आपण प्रामुख्याने बघणार आहोत या अडथळ्यांच्या निमित्ताने. तर या व्हिडिओमध्ये आपण एक फक्त शॉर्टमध्ये इंट्रोडक्शन बघूया. सगळे अडथळे एकानंतर एक बघूया आणि मग पुढच्या काही व्हिडिओजमध्ये आपण प्रत्येक अडथळ्यावर थोडंसं सविस्तर बोलूया. तर मला असं व्यक्तिशः वाटतं, की व्यक्तीला त्याच्या आयुष्यामध्ये ऑर्गॅझम जे मिळत नाही, तर
ते न मिळण्यामागचं एक महत्वाचं कारण हे आहे, की आता जसं व्यक्तीला ऑर्गॅझम मिळण्याचे वेगवेगळे सोर्सेस आहेत. शरीर आहे, बुद्धी आहे, त्याच्या भावना आहेत आणि त्याची ऊर्जा आहे. हे 4 सोर्सेस माणसाला ऑर्गॅझम देऊ शकतात. त्याचं आयुष्य जगताना जे काही ऑर्गॅझम त्याला गरजेचं असतं वेळोवेळी, क्षणोक्षणी, पावलोपावली, ते देण्याचं काम त्याला हे 4 घटक करतात. बरोबर? पण हे 4 घटक अ, म्हणजे त्याच्या पूर्णतेच्या स्तरावर नेण्यासाठी आपण स्वतःला किती काय म्हणतो त्या लेव्हलला घेऊन जात नाही. स्वतःला कसं काय म्हणता येईल कुपोषित ठेवतो. बेसिकली हे जे आपल्या व्यक्तित्वाचे 4 आयाम आहेत ना, आपण याला कुपोषित ठेवतो. म्हणून हे 4 जे आहेत ते आपल्याला ऑर्गॅझम देऊ शकत नाही. आणि दुसरं समाज पण तसा आहे. तो पण तुम्हाला पोषित करत नाही. म्हणजे आपल्याला कसं समजून घेता येईल, तर आपल्या घरात बघा आपण एखाद्या नर्सरीमधनं जेव्हा एखादं झाड आणतो, तर नर्सरीमधली झाडं तुम्ही जाऊन बघा, तिथे त्या झाडांना ना खूप फुलं येतात. खूप भरपूर फुलांनी बहरलेले असतात. पण तेच झाड जेव्हा आपण घरी आणतो, तेव्हा ते एक एखादा महिना, 2 महिने त्याला चांगली फुलं वगैरे येतात आणि नंतर मात्र त्या झाडाची वाढ पण होत नाही, त्याला फुलं पण येत नाही, त्याला फळं पण येत नाही. तर मग जेव्हा आपल्याला लक्षात येतं, की अरे हे का होतंय? मग जर आपण त्या नर्सरीवाल्याला जाऊन विचारलं, की "का हो तुमच्याकडे तर झाडांना किती फुलं येतात आणि आमच्या घरी तर याला येतच नाही." मग तो नर्सरीवाला आपल्याला म्हणतो, की "तुम्ही ना या झाडाला खत नाही टाकलं. आम्ही आमच्या नर्सरीमधल्या झाडांना ना नियमित एक 4 दिवसांनी, 8 दिवसांनी विशिष्ट प्रमाणामध्ये त्याला खत टाकतो. तेव्हाच त्याला नर्सरीमधली झाडं अशी बहरलेली आपल्याला दिसतात." किंवा आपण जर परत हेच उदाहरण घेतलं, की आपल्या घरी एखादं झाड आलं कशाचं तरी, एखादं फळाचं झाड. समजा आपण आंब्याची कोय अशी टाकून दिली कुंडीमध्ये आणि ती कुंडीमध्ये आली किंवा एखाद्या फळाचं बी टाकली आणि त्याचं झाड आलं. पण आपल्या घरचं ते जे फळ आहे ना, ते फळ पूर्णपणे परिपक्व होत नाही किंवा ते फळ आलं तरी त्याची वाढ होत नाही. त्याची वाढ खुंटलेली राहते किंवा त्याला जर फुलं जरी आले, तर फुलाचं रूपांतर फळात होईपर्यंत ती फुलं गळून पडतात. पण हेच जर आपण शेतकऱ्याकडे बघितलं, तर तिथे छोट्याशा झाडाला सुद्धा आपल्याला भरपूर फळं आलेली किंवा फुलं आलेली आढळतात. का? कारण शेतकरी त्या झाडाचं व्यवस्थित पोषण करतात. मग जसं नर्सरीमधला माणूस किंवा शेतकरी त्याच्याकडे जी काही झाडं आहेत, त्या झाडांचं व्यवस्थित पोषण करतो आणि जोपर्यंत तो त्याला पोषित करत नाही, त्याला रोज नियमित पोषण देत नाही, तोपर्यंत ती जी झाडं आहेत, ती फळांनी आणि फुलांनी बहरत नाही. एक्झॅक्टली आपल्या आयुष्याचं तसंच आहे, की आपलं आयुष्य हे फुलण्यासाठी, खुलण्यासाठी, बहरण्यासाठी आणि त्याला वेगवेगळ्या प्रकारचा बहर येण्यासाठी जे काही पोषण आपण स्वतःला दिलं पाहिजे, आपल्या शरीराला, आपल्या बुद्धीला, आपल्या इमोशन्सला, आपल्या ऊर्जेला, ते आपण देत नाही. इथेच आपण कमी पडतो आणि म्हणून आपण स्वतःचं जर नियमित पोषण करत नाही व्यवस्थित, मग आपण कुपोषित राहून जातो आपल्या घरातल्या झाडांसारखं. तर हे व्यक्ती म्हणून आपण ही एक मोठी चूक करतो. आणि दुसरं यात खूप मोठी जबाबदारी आपल्या समाजाची सुद्धा आहे, की समाज माणसाला तशी स्पेस दुर्दैवाने देत नाही. म्हणजे माणसाचं आयुष्य जगत असताना तिथे समाजाची खूप मोठी भूमिका आहे. पण दुर्दैवाने तो समाज जो आहे, तो जर माणसाला योग्य पद्धतीने पोषित करत नसेल, तर मात्र आपल्याला लोकांच्या आयुष्यात समस्या वाढलेल्या दिसतात आणि हे कोणीच नाकारू शकत नाही, की यामध्ये समाज खूप मोठी भूमिका बजावतो. आज आपण बघत आहोत, की माणूस म्हणून आपण भौतिक प्रगती तर खूप केली आहे, की अगदी माणूस अवकाशात सुद्धा फिरायला जात आहे. म्हणजे निसर्गाने ज्या काही प्रतिकूलता निर्माण केल्या होत्या, त्या सगळ्या प्रतिकूलतांवर मात करून आज माणसाने स्वतःला खूपच उत्क्रांतीच्या एका उच्च टप्प्यावर नेऊन ठेवलेलं आहे. मात्र जशी आपण प्रगती करत आहोत, ती प्रगती मात्र माणसाच्या आयुष्यात त्याला सुख, समाधान, पूर्णता किंवा ज्याला आपण मनःशांती म्हणू शकू, हे सगळं त्याला देऊ शकत नाही. म्हणजेच ही सगळी प्रगती माणसाला त्याच्या आयुष्यात ऑर्गॅझम देऊ शकत नाहीये. याचा अर्थ कुठेतरी काहीतरी चुकतंय हे मात्र नक्की. तर तेच आपण इथे या पुढच्या एक 2-3 व्हिडिओजमध्ये डिकोड करणार आहोत. आणि त्याचबरोबर एक महत्वाचा एक संवेदनशील मुद्दा आपण इथे चर्चिणार आहोत. ते म्हणजे की म्हणजे माणसाला ऑर्गॅझम मिळण्यातले जे मुख्य अडथळे आहेत, तर त्यातला एक महत्वाचा म्हणजे व्यक्तीला ऑर्गॅझम देण्यात एक सगळ्यात महत्वाचा सोर्स आहे, तर तो म्हणजे सेक्स. सेक्सद्वारे व्यक्ती जे ऑर्गॅझम अनुभवतो, ते ऑर्गॅझम मिळण्यात किंवा त्या सेक्समध्ये त्याला काय-काय समस्या येतात, हे पण आपण इथे या संदर्भाने चर्चा करणार आहोत. बाकी वैयक्तिक स्तरावर व्यक्तीला जे अडथळे येतात म्हणजे काय म्हणता येईल त्याच्या आयुष्यात ऑर्गॅझम अनुभवण्यात, तर कारण का व्यक्ती स्वतःला घडवताना तशा पद्धतीने घडवत नाही, हे जे मी आता बोलले. तर इथे मला या संदर्भाने एक छोटंसं तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, की बघा
आपण काय करतो ना, दुसऱ्यांवर आपलं आयुष्य जगताना खूपच अवलंबून राहतो. आपल्याला दुसऱ्याकडनं व्हॅलिडेशन पाहिजे असतं, दुसऱ्याकडनं प्रेम पाहिजे असतं, दुसऱ्याकडनं केअर पाहिजे असती, दुसऱ्याकडनं अटेन्शन पाहिजे असतं. तर हे सगळं आपल्या बाबतीत खूप होताना आपल्याला दिसतं. तर इथे मी तुम्हाला तेच सांगेल, की तुम्हाला जर स्वतःला खरंच घडवायचं असेल आणि स्वतःचं आयुष्य जसं मी सांगितलं ना, स्वतःचं खरं-खुरं पोषण करून त्या नर्सरीतल्या झाडासारखं टवटवीत, फुललेलं जर आपलं आयुष्य आपल्याला करायचं असेल, तर आपल्याला सगळ्यात आधी स्वतःला खूप जास्त अटेन्शन देणं गरजेचं आहे. स्वतःवर खूप काम करणं गरजेचं आहे. स्वतःचं अधिष्ठान पक्कं करणं गरजेचं आहे. स्वतःला खूप स्ट्रॉंगली रूटेड करणं गरजेचं आहे आणि यासाठी आपल्याला स्वतःचं ज्याला आपण म्हणतो ना, की आपला आहार-विहार, लाईफस्टाईल किंवा आचार-विचार या सगळ्याच गोष्टींवर आपल्याला खूपच गांभीर्याने काम करणं गरजेचं आहे आणि कारण का आपण माणूस म्हणून समाजाचा एक घटक आहोत. बरोबर? मग आपण आपल्या समाजाचा दर्जा कशावर ठरणार आहे? तर आपल्यासारखी माणसांचं जेव्हा एकत्रीकरण होणार आहे, त्यातून समाज घडणार आहे ना. मग माणूस म्हणून जेव्हा आपण स्वतःवर काम करायला सुरू करू, स्वतःला बदलायला सुरुवात करू, तेव्हा आपण आपोआपच आपल्याला समाजामध्ये पण बदल घडताना दिसेल. फक्त समाजावर एकट्यावर जबाबदारी टाकून आपण मोकळे होऊ शकत नाही, कारण आपण पण समाजाचा एक घटक आहे. रादर आपण मिळूनच समाज बनत असतो. त्यामुळे आपल्या आयुष्यात आपल्याला जे काही ऑर्गॅझम द्यायचं आहे, तर ते देण्यासाठी आपण सगळ्यात आधी स्वतःवर काम करायला सुरुवात करूया आणि स्वतःला खूप जास्त अटेन्शन द्यायला सुरुवात करायची आहे. त्यासाठी आपल्याला स्वतःच्या अस्तित्वाचे हे जे 4 पैलू आहे यांना पोषित करायचं आहे. आणि मग हे करण्यासाठी जर का कोणी हे कारण सांगत असेल, माझ्याकडे वेळच नाही, मी खूप बिझी आहे, मी असंच आहे, मी तसंच आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, की आपलं आयुष्य खूप अमूल्य आहे. ते आपल्याला एकदाच मिळतं. तर त्यामुळे ना आयुष्यात सगळ्या गोष्टी येतील जातील, पण आपलं हे जे मूल्यवान शरीर आहे ना, हे परत-परत येणार नाहीये. एका क्षणात जर आपल्या या शरीराचं होत्याचं नव्हतं झालं, तर हे सगळं जे आहे ना, हे व्यर्थ असणार आहे. आपला पैसा, आपलं पद, आपली सत्ता, आपले नाते-गोते, माणसं, घर-दार, संपत्ती सगळं काही व्यर्थ ठरणार आहे. त्यामुळे आधी आपल्याला स्वतःचं आयुष्य दीर्घायुषी कसं करता येईल, जेणेकरून आपल्याला मोठं आयुष्याचा कॅनव्हास आपल्यासाठी राहील, आधी याची तरतूद करून ठेवा. मग बाकी गोष्टी होत राहतील. कारण आजकाल असं झालेलं आहे, की ऑलरेडी माणसाला करिअरमध्ये सेट व्हायला एक ज्याला आपण सेटल होणं म्हणतो, यालाच वयाची 30-35 उलटून जात आहे. मग एकदा सेट झाल्यानंतर तरी पुढचं आयुष्य आपल्याला चांगलं जगता यावं. नाहीतर आपली अवस्था त्या ससा-कासवाच्या गोष्टीसारखी होती, की सशासारखं आपण फक्त स्वतःकडे लक्ष न देता पळत राहतो. आणि मग एक क्षण असं येतं, की आपलं आयुष्य पूर्णपणे थांबून जातं. जसा तो ससा आहे, तो वेगाने पळून दमला आणि गाढ झोपी गेला. तसा आयुष्यात काहीतरी असा मोठा ब्लॉक निर्माण होतो, की आपलं पूर्णच आयुष्य तिथे थांबून जातो. दुर्दैवाने एखादं आजारपण येतं, एखादं काय म्हणता येईल आयुष्यात मोठा ब्लॉक निर्माण होतो आणि मग कारण एकदा तुमच्या शरीरानेच तुम्हाला एका मर्यादेत नेऊन ठेवलं, की मग पुढचा प्रवास मात्र तुमचा अवघड होतो आणि पुढचा पूर्ण प्रवास मग स्लो होतो. मग आत्ताच वेगाने पळण्यापेक्षा थोडंसं पाहिजे तर हळू पळा आणि महत्त्व आपल्या स्वतःला द्या. बाकी आयुष्यात गोष्टी येत जात राहतील. पैसा येईल, सेटलमेंट येईल, संपत्ती येईल, नेम फेम येईल, रिलेशनशिप येईल, प्रेम येईल, माणसं येतील, समाजामध्ये ग्लॅमर येईल. या सगळ्या गोष्टी आयुष्यात थोड्याशा उशिरा मिळाल्या ना तरी आपल्याला चालतील. पण एकदा त्या मिळाल्या तर त्या उपभोगायला आपण ॲटलीस्ट त्या लेव्हलपर्यंत फिट असलं पाहिजे किंवा ते उपभोगायला आपल्यामध्ये तेवढी शक्ती तरी असली पाहिजे. नाहीतर वयाच्या 30शीत-40शीत माणसाला आजकाल एवढे आजार होऊ लागले, बीपी, डायबिटीज हे ते, की त्याला नंतर आयुष्य एन्जॉय करायला किती जरी त्याच्याकडे पैसा असेल, सगळ्या काही फॅसिलिटीज असतील, तरी सुद्धा त्याचं शरीरच त्याला साथ देत नाही, त्याचं मनच त्याला साथ देत नाही. ते दोघं एवढे थकलेले असतात, त्याची ऊर्जा एवढी डाऊन झालेली असती, की ते सुख असून पण त्यालाच ते उपभोगता येत नाही. तर यासाठी आधी स्वतःला नर्चर करा, स्वतःला पोषित करा, स्वतःची मुळं स्ट्रॉंग करा. जेणेकरून आयुष्यात जे काही जेव्हा वेळोवेळी आपण कमावू, त्याचा आनंद आपल्याला घेता येईल. आपल्या घरचे, आपले नातलग, आपले मुलं-बाळं, आपली पत्नी किंवा पती हे घेतील तेव्हा घेतील. पण आपल्याला त्याचा आनंद घेता आला पाहिजे. आपण जे निर्माण केलेलं आहे त्याच्यावर पहिला अधिकार आपला आहे. आणि तो अधिकार जर आपल्याला मिळवायचा असेल, तर त्यासाठी आधी आपल्याला स्वतःला जपणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच ऑर्गॅझम प्राप्तीच्या संदर्भाने ऑर्गॅझम मिळण्यात सगळ्यात मोठा अडथळा जो आपण बोलत आहोत, तो वैयक्तिक स्तरावर आपण स्वतःला पोषित करत नाही तेवढं आणि म्हणून आपल्याला ऑर्गॅझम पुरेसा आपल्या आयुष्यात मिळू शकत नाही. तर हे समजून घ्या आणि गांभीर्याने यावर काम करा. बाकी पुढच्या ऑडिओमध्ये बोलूच.